नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बीएमसी मधील लिपिक या पदाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेज केली होती की सर बीएमसीचा कट ऑफ सांगा म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वर्गातील देवही आला तरी एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा. तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट. मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात. मित्रांनो, बीएमसी मध्ये लिपिक या पदाच्या 1846 जागा आहेत आणि आलेले अर्ज आहेत 1,11,358. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 60 लोकांना लढायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर ज्याही एक्झाम झाल्या होत्या त्यात तर एका जागेसाठी 100+ तुम्हाला लढावं लागायचं. इथे तरी तुम्हाला कमी संख्या आहे लढायला, त्यामुळे इथं स्पर्धा कमी असणार आहे, त्यामुळे कट ऑफ थोडा कमी लागू शकतो. मित्रांनो, यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा. तर जनरलच्या 506 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 185, ओबीसीच्या 452, एससीच्या 142, एसटीच्या 150, एनटीबीच्या 54, एनटीसीच्या 39, एनटीडीच्या 38, व्हीजेच्या 49, एसबीसीच्या 46 आणि एससीबीसीच्या 185. मित्रांनो, अशा प्रकारे लिपिक पदाच्या 1846 जागा आहेत. यानंतर पुढे आता बघूयात एक्झामची डिफिकल्टी लेवल कशी होती. तर मित्रांनो, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी अतिशय इझी होते आणि इंग्लिश हे काही जणांना मीडियम गेले आणि ज्याची चांगली इंग्लिश होती त्यांना अतिशय इझी गेलेले आहे आणि सर्वांना अवघड असा हा जीके विषय गेलेला आहे, कारण की या सर्व चालू घडामोडी आणि बीएमसीवर प्रश्न होते. काही जणांना तर जीके मध्ये एकही ओळखीचा प्रश्न वाटत नव्हता सिलेबसचा. तर अशा प्रकारे पेपर होता. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सर्वांना 3 सब्जेक्ट्स इझीच गेलेला आहे. फक्त जीके हा तुमचा रिझल्ट ठरवणारा विषय ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे ही डिफिकल्टी लेवल होती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जनरल कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात. तर मित्रांनो, जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असणार 166 ते 170 मार्काच्या दरम्यान. म्हणजेच तुमचे विद्यार्थी मित्रांनो 83 ते 85 प्रश्न करेक्ट असायला हवेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फिमेलचा कट ऑफ काढायचा असेल तर तुम्ही या मार्कातून 10 मार्क कमी करायचे. म्हणजेच फिमेलचा कट ऑफ असणार 156 ते 160च्या दरम्यान जनरलचा. आता तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सांगतो. ईडब्ल्यूएसचा असणार विद्यार्थी मित्रांनो 160 ते 164 मार्क दरम्यान. ओबीसीचा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ लागणार आहे 164 ते 168 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर एससीचा कट ऑफ असणार आहे 154 ते 158 मार्काच्या मध्ये. सर्वात शेवटची कॅटेगरी आजची एसटीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 156 ते 160 मार्काच्या दरम्यान. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी पेपरची डिफिकल्टी लेवल बघून आणि कॅटेगरी वाईज जागा बघून मी अंदाज व्यक्त केला आहे. थोडे मागे किंवा थोडे पुढेही होऊ शकतो. सध्याला मी तुम्हाला 5च कॅटेगरीचा कट ऑफ सांगितला. जेव्हा फर्स्ट रिस्पॉन्स शीट येईल तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा. आणि विविध स्पर्धा परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच विविध अपडेट्ससह. धन्यवाद. समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही 2 विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी
फॉर्म भरला आहे. ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं, कुठलं स्टडी मटेरियल यूज करावं, सिलेबस कुठला आहे, अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहे. अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत. आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तकेही आपण बघू शकता, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तकं आहेत ती अतिशय भरघोस किमती असणार त्यांच्या आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार. त्या मानानं जर तुम्ही आमच्या नोट्स घेतल्या तर यामध्ये तब्बल 1.5 ते 2.5 वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक इत्थंभूत आणि जे गरजेचे प्रश्न आहे अशा प्रश्नांची उत्तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये आम्ही या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध करून देत आहोत. ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी येणाऱ्या ह्या मी ज्या काही 3 विभागाच्या भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायचे असतील तर त्या संदर्भात आपण 78 22 81 59 37 नंबर पुन्हा एकदा मी सांगतो 78 22 81 59 37 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्समध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे, कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे. तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची खातरजमा जर तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्सचा आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा. मित्रांनो, तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये घवघवीत असं यश मिळो आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेकानेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सरतेशेवटी असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ आपणास हवे असतील तर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आमचे देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.